पुण्याच्या डेक्कन परिसरात पोलीस उपनिरीक्षकाकडून कॅफेत तोडफोड, पीएसआय संदीप कदमकडून कॅफेतील ग्राहक आणि कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पीएसआय संदीप कदम निलंबित. मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवींमध्ये पुन्हा 4,109 कोटींची घट. एकेकाळी 91,000 कोटींवर असलेल्या ठेवी 4 वर्षात 81,000 कोटींवर. या घसरणीवर स्थायी समितीच्या बैठकीत वादळी चर्चेची शक्यता. मुंबईवर पाणी संकट असताना मोडकसागर धरणाला गळती. धरणाचे पूर नियंत्रण दरवाजाचं रबर सील नादुरुस्त. दुरुस्तीसाठी मुंबई पालिका 98 लाख खर्च करणार. जूनमध्ये विदर्भात सरासरीच्या 39% कमी पाऊस. गडचिरोली, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यात स्थिती अतिशय चिंताजनक. गोंदियात 74%, गडचिरोलीत 71% आणि भंडारा जिल्ह्यात 61% कमी पाऊस. मुंबईकरांकडून नागरी समस्यांबाबत महापालिकेच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तक्रारी वाढल्या. मुंबईतील नागरिकांच्या तक्रारींमध्ये 59% वाढ. पाणी पुरवठा, कचरा व्यवस्थापन, प्रदूषण या संदर्भातील सर्वाधिक तक्रारी. पेसा कर्मचाऱ्यांचं मुंबईच्या आझाद मैदान इथे आंदोलन. 3,000 पैकी 2,000 पेसा कर्मचाऱ्यांना सरकारनं अचानक काढून टाकल्यानं कर्मचारी आक्रमक. गडचिरोली ते नंदुरबार सर्व आदिवासी जिल्ह्यांमधील पेसा कर्मचारी एकवटले. पुणे जिल्ह्यात निकृष्ट बियाणं, खतं आणि कीटकनाशक विक्री प्रकरणी 27 कृषी परवाने निलंबित. राज्यातील राज्यव्यापी मोहिमेत गेल्या 3 महिन्यात एकूण 1,119 परवाने निलंबित. कारवाईत 5,32,00,000चा साठा जप्त. पुण्यातील राजगुरुनगरमध्ये वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून विशेष नाकाबंदी मोहीम. वाहनांची कसून तपासणी करत विनापरवाना चालक, कागदपत्रांशिवाय वाहनं आणि काळ्या काचा असलेल्या वाहनांवर कारवाई. आता पाहणार टॉप 9 बातम्या देशविदेशातल्या. गोव्यात पुढील 60 दिवस समुद्रात जाण्यास पूर्णपणे बंदी. पाण्यात उतरल्यास थेट तुरुंगात जावं लागणार. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय. पर्यटकांना समुद्रकिनारी फिरण्यास मुभा, मात्र पाण्यात जाण्यास बंदी. अयोध्येतील राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणात तपासाला वेग. दान मोजणीची जबाबदारी असलेले कर्मचारी आणि संबंधितांचं उत्पन्न आणि मालमत्तेची चौकशी. पोलिसांसह महसूल विभागाच्या पथकाकडूनही तपास. नायरा एनर्जीकडून सर्वसामान्यांना मोठा दिलासा. पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 5 रुपये कपात करण्याचा निर्णय, तर डिझेलच्या दरात प्रति लिटर 3 रुपयांची कपात. 370 बिर्याणी व्हिडिओ प्रकरणी सुप्रीम कोर्टात जनहित याचिका. डिजिटल कंटेंटसाठी स्वतंत्र नियामक चौकट तयार करण्याची याचिकेतून मागणी. स्टँडअप कॉमेडी, पॉडकास्ट, लाईव्ह स्ट्रीमिंगसह सर्वच डिजिटल कंटेंटचा समावेश नियामक चौकटीत करण्याची मागणी. राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवर ट्रक आणि बसचा अपघात. धडकेनंतर दोन्ही वाहनांना आग लागून बस पेटली. दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी. आसारामच्या शिक्षेला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार. आसारामनं दाखल केलेल्या याचिकेवर कोर्टानं राजस्थान सरकारकडून मागितलं उत्तर. 2 आठवड्यांच्या आत उत्तर दाखल करण्याचे निर्देश.